ठाण्यात एका डॉग केअर सेंटरमध्ये पाळीव श्वानांना जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे। या मारहाणीत एका श्वानाने त्याचा डोळा कायमस्वरूपी गमावला असून दुसऱ्याला जबर मुका मार बसल्यामुळे तो मानसिक धक्क्यात आहे। या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात डॉग केअर सेंटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाण्यात राहणारे अभिषेक कुमार आणि बॉस्की पालन यांच्याकडे विस्की आणि डॉलर नावाचे 2 पाळीव श्वान आहेत। या दोघांना परदेशात जायचं असल्यामुळे त्यांनी 26 डिसेंबर रोजी त्यांच्या पाळीव श्वानांना डॉग अँड पेट केअर सेंटरमध्ये काही दिवसांसाठी ठेवलं होतं। तिथे 27 डिसेंबर रोजी या दोन्ही श्वानांना कर्मचाऱ्यांकडून जबर मारहाण करण्यात आली। हा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला। धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीत डॉलर या श्वानाचा डोळा अक्षरशः बाहेर आला, मात्र तरीही त्याला कोणतेही वैद्यकीय उपचार न देता दुसऱ्या दिवशी 28 डिसेंबर रोजी डॉग केअर सेंटर चालकाने अभिषेक कुमार यांना याबाबतची माहिती दिली। यानंतर अभिषेक कुमार यांच्या फॅमिली वेटरनरी डॉक्टरने या पेट केअर सेंटरमध्ये जाऊन श्वानांची पाहणी केली असता त्यांना धक्काच बसला। त्यांनी तातडीने डोळा बाहेर आलेल्या डॉलर या श्वानाला रुग्णालयात दाखल करत त्याच्यावर शस्त्रक्रिया केली, ज्यात डॉलरचा एक डोळा काढावा लागला असून यामुळे आता डॉलर याला आयुष्यभरासाठी एका डोळ्याने अंधत्व आलं आहे। या सगळ्याची माहिती मिळताच अभिषेक कुमार आणि बॉस्की पालन यांनी तातडीने भारतात धाव घेतली। यानंतर त्यांनी या डॉग केअर सेंटरकडे घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज मागितलं असता त्यांनी सुरुवातीला फुटेज देण्यास टाळाटाळ केली, मात्र नंतर अभिषेक कुमार यांनी सीसीटीव्ही फुटेजसाठी तगादा लावल्याने जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं ते पाहून अभिषेक कुमार आणि बॉस्की पालन यांच्या पायाखालची जमीनच सरकली। कारण या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या 2 श्वानांसह इतरही श्वानांना डॉग केअर सेंटरचे कर्मचारी अमानुषपणे मारहाण करत असल्याचं समोर आलं। यानंतर त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत या डॉग अँड पेट केअर सेंटर विरोधात गुन्हा दाखल केला। या प्रकरणी सध्या पोलीस पुढील तपास करत असून जी घटना आमच्या श्वानांसोबत घडली ती इतरांसोबत घडू नये यासाठी या डॉग अँड पेट केअर सेंटरवर कठोर कारवाई करण्याची मागणी अभिषेक कुमार आणि बॉस्की पालन यांनी केली आहे। माझे 2 पेट्स डॉलर आणि विस्की यांना मी डॉग्स अँड मी येऊरमध्ये बोर्डिंग सेंटरमध्ये ठेवलं होतं आणि तेथे त्यांचं दोघांचं असॉल्ट झालेलं आहे। एवढा असॉल्ट झालेला आहे की माझा 8 महिन्याचा जो टॉय पुडल आहे तुम्ही बघू शकता की त्याचे डोळे निघाले आहेत आणि त्याचं ऑपरेशन झालं आहे। तो कधी बघू शकणार नाही जीवनभर। आणि माझा दुसरा पेट आहे त्याला पण खूप मारलंय, मुक्के मारले, थप्पड मारलाय, एवढं की आता तो खूपच शांत झाला आहे। तो कोणाशी बोलत नाही। आधी तो धावत होता, घरी एकदम ऍक्टिव्ह होता, आता दोघे शांत झाले। त्यांना ट्रॉमा झाला आहे। त्यांनी स्वप्नामध्ये ते झोपत त्यांना असं वाटतं की आम्हाला काय कोणी काय करणार, एवढं त्या लोकांना मारलंय। आम्ही 26 ला त्यांना सोडलं होतं आमच्या दोघां पेटला। 27 ला ही घटना झालेली। आम्हाला 28 ला त्यांनी कळवलं दुपारी 8 पूर्ण 24 आवर्स त्यांनी काहीच नाही सांगितलं आम्हाला। त्यांना माहिती होतं की 28 ला आता हे बातमी आमच्या हातवर नाही राहणार, आम्हाला सांगावंच लागेल। तेव्हा त्यांनी आम्हाला मेसेज केलं की तुमच्या लहान मुलगाला डोळ्यामध्ये मायनर स्क्रॅच आलेला आहे। नंतर ते लोकांनी आमच्या फॅमिली वेटला घेऊन गेलं। फॅमिली वेटनी सांगितलं की मायनर स्क्रॅच नाही, क्रिटिकल आहे, त्याला ऑपरेशन करावं लागेल, सर्जिकली त्याची डोळं काढावं लागेल। आम्ही बाहेर होतो, आउट ऑफ इंडिया होतो। आम्ही त्याच दिवशीच आम्ही फ्लाईट बुक केली, परत इंडियाला आलो आणि आम्ही आमच्या पेटला सर्जरी झाली होती। 3 तारखेला सीसीटीव्ही भेटला। आम्ही बघितलं की आमच्या साईड अँगलवर ते पण त्यांनी बरोबर टाकलं नाही। साईड अँगल आम्ही बघितलं की आधी ते लोक माझ्या लहान पोरग्याला मिसहँडल करताय। 2 वेळा त्याला फेकायची फेकलं आणि मोठ्या मुलगाला मुक्के मारले, पीठवर एवढं मुक्के मारले की त्याच्या आता तिकडे दुखायला लागलाय। आज जेव्हा मेडिकल रिपोर्ट होती तेव्हा टीएमसी ऑफिसरने सांगितलं की ह्याला दुखतंय, त्याचं मला एक्सरे करावून बघावं लागेल, त्याचं दुखतंय, तिकडे त्याला मार लागली आहे खूप। आणि दोघांचं आम्ही FIR केलंय। आमचं हे मत आहे की आम्हाला जस्टिस याच मिळू शकतं की त्या लोकांचं केनल बंद व्हावा लागेल। 26 को हम लोगों ने चेक इन करवाया था शाम को 4 बजे। 27 को उन लोगों ने हमारे डॉग को अब्यूज किया, अटैक किया, फिजिकली मारा है, जैसा सीसीटीवी में आप देख सकते हो। क्योंकि इन लोगों ने तो अभी तक एक्सेप्ट ही नहीं किया है कि सीसीटीवी में कुछ है भी। आई एम टेलिंग यू वेरी ऑनेस्टली। एंड देन 28 को इन लोगों ने हमें बताया, कैन यू इमेजिन। सो 27
के सुबह 10:40 से लेकर के 28 के सुबह तक इन लोगों ने हमारे दोनों बच्चे को छोड़ दिया था भगवान भरोसे कि जो भी होगा इनका इनका लक रहेगा। यू कैन सी मेरा ये बच्चे का आंख अब नहीं रहा जिंदगी भर के लिए। अभी इसका कुछ भी नहीं है, नथिंग इज देयर। मेरे बड़े बच्चे को भी बहुत मारा इन लोगों ने, इतना मारा, वो बेचारा क्या करता है, जस्ट अ गोल्डन रिट्रीवर, वो 1.5 साल का है। इतना मारा, मेरे बच्चे के आंख भी आप देखो चला गया है, वी कुड नॉट सेव हिम। उन्होंने इनको इतना मारा, बेरहमी से मारा, एंड उसके बाद छुपाने की भी कोशिश की। अभी तक वो छुपाने की कोशिश कर रहे, कब तक छुपाएंगे वो लोग। हमें सरकार से निवेदन करते हैं कि इनका जो कैनल है वो बंद ही होना चाहिए, बिकॉज ये तो वो चीज है जो कि अभी सामने आई है। कितनी सारी ऐसी घटनाएं घटी होंगी जो आई भी नहीं। इनफैक्ट आप सीसीटीवी में देखो, वहां पे एक ब्लैक लैब भी है, उसे भी मारा गया है। डॉग अँड पेट रिसॉर्ट अँड ट्रेनिंग सेंटर या नावाचं येऊर येथे ठाणे येथे एक डॉग केअरिंग सेंटर आहे. त्या सेंटरमध्ये अभिषेक कुमार राहणार वर्तकनगर यांनी त्यांचे 2 डॉग दिनांक 27/12/2024 रोजी केअरिंगसाठी ठेवले होते. ते बाहेरगावी जात असल्या कारणाने त्या डॉगना तिथे मारहाण झाली आहे आणि तसे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे अभिषेक कुमार यांनी वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे सदर डॉग केअरिंग सेंटरच्या मालकाविरुद्ध चालकांविरुद्ध तक्रार दिलेली आहे. त्या अनुषंगाने वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 17/2025 कलम 325 सह 3-5 BNS कायदा तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास वर्तकनगर पोलीस करीत आहेत.